हॅलो, गुड मॉर्निंग. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर संजयचे पप्पा संचितला सोडून आलेत आता स्कूलमधून आणि मस्त असं ऊन पडले. कसं कोवळं 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 ऊन पडले, सूर्य पण आले हे बघा. आणि बोर्डाचे 10वीच्या बोर्डाचे पेपर सुरू आहेत, त्यामुळं मग स्कूलचं टायमिंग कमीच आहे संचितचं, त्यामुळं 9:15ला सुटणार आहे. तर असं आहे. चला आता नाश्ता वगैरे तर करून येते. तर आज 10वीचा पहिला पेपर आहे स्टेट बोर्डचा, त्यामुळे संचितचं स्कूल आज लवकर सोडायला लागलेत. तर 9:15लाच टाईम दिले त्यांनी. 9:30चा टाईम आहे खरं तर. 10वीचा पेपर बहुतेक 10ला असेल. तर आता घेऊया संचितला आणि टाईम टेबल काय लावली बघूया आपण. 10th म्हणतात, 10th कळलं का? हे बघ इथे लिहिलं, टाईम टेबल असं लावलं आहे. हे बघ असते 10वीच्या, तू ज्यावेळेस 10वीला जाशील ना तेव्हा असा नंबर असतो बघ. तर असे आपल्याला नंबर देतात. तरी काय बघ मग कसं आहे 2000 वेळ 10 ते 11 वाजता वेळ आहे. पेपरचा एक्झाम टाईम किती आहे? 11 ते 2:10 तेवढा सगळा पेपर कवर करायचा असतो. कळलं? वेळ खूप जास्त आहे. इकडे काय लिहिले, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा सोहळा. तर असं काही काही लिहिले, रोल प्ले ॲक्टिव्हिटी. चला जाऊया आता. टिफिन घरी गेल्यावर खावा, ठीक आहे? टिफिन घरी गेल्यावर खावा, ठीक आहे? काय दिलं होतं टिफिन. तर संचितला स्कूलमधून घेऊन आले मी आणि मशीन लावली नव्हती आज. दादा पण गेलेत बाहेर आणि कपडे आहेत बऱ्यापैकी, त्यामुळे आता मशीन लावून घ्यायला लागले. आणि आज 10वीचा पेपर असल्यामुळे बाळा लवकर आले आणि लवकर आल्यामुळे त्याने आज काही टिफिन पण नाही खाल्ला. टिफिन तसाच घेऊन आलाय है ना. संचिता तुमचा खूपच हुशार आहे. तर कोण म्हणतो तर टीचर. संजयच्या स्कूलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम झाले. आता शिवजयंतीनिमित्त भाषणं होती. तर टीचर म्हणत होती संजय स्कूलमध्ये हुशार आहे. तर त्यांच्या स्कूलमध्ये कसं आहे, आयडल स्टुडंट म्हणून बाकीचे जे स्पोर्टचे कॉम्पिटिशन असतात तर त्याच्यामध्ये पण पार्टिसिपेट करणं गरजेचं आहे. त्यामुळे संजय कुठल्याच ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करत नाही टीचरमध्ये. म्हणजे पार्टिसिपेट करताना आम्ही कुठेतरी गेलेलेच असतो. आणि त्या दिवशी पण नेमकं तसं झालंय ना तुला. मग तिथे पाणी खळखळून करायचं. होय, तर अगोदर पावडर वापरत होतो. आता पावडर काही मिळतच नाही. काय झाले काय माहिती, त्यामुळे आता लिक्विड वापरतोय. काय करते बाळांचं काय माहिती मला, हे ना. तर वॅर्निश आणि लिक्विड पावडर. आता फिरणार. आता फिरते. तर संचित आमचा स्कूलमधून आल्यापासून टॅब बघत बसला. काय हां किती बघायचं असतोय हां काय हे टॅबमध्ये अशी गेम खेळतोय काहीतरी. काय खेळतोय गेम? दिल्ली जाणे का आहे. तर मशीन आहे तर झाली. आता जे कपडे विस्कटलेले असतात गुंतलेले, तर ते गुंतलेले कपडे काढायला लागले. तर असं उलट सुलट फिरून सगळे गुंतलेले कपडे काढते. तर कपडे सगळे लावून झाले माझे. अरे बापरे, इतके लागले मला. आणि असं मशीन झाकली. काही तर इकडं थोडीशी अशी. आणि हे मशीनचं पाणी गेलेलं थोडंसं असं पाणी वाढायला लागतं त्याला. काय जेवण करायचं आहे का नाही? कुठलं जेवण म्हणजे 12 वाजले. संचित आमचा होमवर्क करून झालाय. आता थोडंसं रिव्हिजन करतोय. तर मला म्हणला मी थोडंसं वाचून दाखवतो. तर तुम्हाला पण दाखवते संचित आमचा कसा वाचतोय. सध्या संचित झालाय आमचा टायगर.
दाखव टायगर. रोल प्ले ॲक्टिव्हिटी होती आणि संचितला टायगर केलं. ह्याची स्टोरी माझी तुम्हाला सांगून झालीच, त्यामुळे आता काही सांगत नाही. चला आता संचित आमचं ना कसा वाचन करतोय इंग्लिशचं ते तुम्हाला मी दाखवते आणि मराठीचं पण दाखवते बरं का. संचित आमचं इंग्लिश कसं वाचतं आणि मराठी कसं असतं हे तुम्हाला समजेल. तर आता हे इंग्लिश आहे, तर इंग्लिश वाचते. चल वाच. हां. पेन इट इज अ पेन. हां, खाली खाली ठेव की, असं दिसत नाही. इट इज माय पेन. इट इज माय रेड पेन. येस इट इज माय रेड पेन. हां, वाचा की. I have a hen. Hen is my pet. The hen is in the net. The net is on the bed. The net is wet. The hen has an egg. An egg is on the bed. आता आता इकडचं दाखवते हा थोडंसं बघा. हां, आता हे वाच. The bug can hum. हां, खाली घे की बोट, खातं दिसत नाही मला. हां. The bug can run and win. हां. The bug can dig a pig. हां. Pit. हां. This is a mug. This is a red mug. This is my big red mug. हां, आता हे इंग्लिश झालं बरं का. आता मराठीची गंमत आपण बघूया. आता मराठीचं काय करते, असं छोटे छोटे वाक्यानं सांगता. इथं पोयम कविता आहेत, तर ते मी तुम्हाला वाचायला लावते. सोपं बघून सांगते बरं का तरीही. हां, बरं हे काही बरं हे दे सोपं. ह्या हे वाच. हे इकडचं. हां. 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 यादरा नाही, नीट नीट मान लाव ना. हां, चल काय ग, प्रयत्न कर की. काय कुठे येते मला मराठी? शिकणार कधी? अगं इंग्लिश मीडियमला आहे. तू म्हणली इंग्लिश मीडियमला आहे की इंग्लिश बोलायला पाहिजे की. मराठी पण यायला पाहिजे. मराठी सब्जेक्ट काय ना. थांब, सरका झालं, सरक सोड. बरं हे सांग, हे खूप सोपं आहे. हे वाच. हां. तुका दादा हां. भाजी काढ आणला. नीट. आणला की. नी अनिल आहे. अनिल. अनिला. अनिल खालचं. अनिल. हां. मुळा. हां. मुलगी. आम्ही काय लिहिले? नाटकं करतोय बरं का संचित मन लावण्याचं. मूळ. हां, नीट वाच. सर सोड. मस्ती करू नको, नीट व्यवस्थित वाच. हे वाच, हे खूप सोपं आहे. हां. हे दिवाळी आली. हां. माझं. हां. ज नाही काय, ज मजा गेली आली झाली. तर संचितला मग अशी मराठी वाच म्हणलं तर त्याने काय वाचलं नाही. मग काय जास्त फोर्स केलं नाही मी. आवरलं सगळं वरचं आणि आता ठेवला आहे चहा. मॉलमध्ये जाणार आहे, थोडंसं सामान आणायचं आहे. मस्त असा चहा प्यायला. इथं आईंनी आमची घरची छोटी गिरण आहे, तर त्या गिरणीमध्ये गव्हाचं पीठ दळून घेतलं आहे. शेंगा पण घेतल्या त्या आणि गाजर. तर आता बघू संध्याकाळच्या स्वयंपाकाला काय बनवायचं आहे. संचितचे पप्पा तर म्हणले सोयाबीन बनवू थोडंसं, त्यामुळे आता सोयाबीन भाकरी चपात्याचं काहीतरी बनवायचं. तर संचितने आमच्या दूध आणि चोकोस खाल्लेत आणि मी बिस्किट घेणार आहे आणि थोडासा चहा.
तसं तर खात नाही मी काय, पण आता दुपारचं नगुदला गेल्यापासून 2-3 दिवस काय ना काय दुपारी खाल्ले, त्यामुळे आता दुपारी नाही काय खाल्लं त्यामुळे भूक लागली. कारण आम्ही इतर वेळेस दुपारी जेवण करत नाही, किती बोजन द्यायला लागले रे अंगावर. त्यामुळे या तुम्ही चहा आणि बिस्किट खायला संध्याकाळचा फडका पोरगा बघा. ही चला इथं